मला एक क्षणही इथं थांबायची इच्छा नाहीये. पंडितजी प्लीज थांबा. प्लीज मला माफ करा. माझा गैरसमज करून घेऊ नका. माझी बायको म्हणजे माझा श्वास आहे आणि ती नाही तर मला गुदमरल्यासारखं होत आहे. खरंच पंडितजी, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. माझ्या जानूचं गायन माझ्यापासून दुरावलंय हे माझ्यासाठी एक प्रकारचं मरणच आहे खरंच. आणि पंडितजी, तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात. माझ्या बायकोने ज्या प्रकारे हरकती घेऊन जे गाणं तिने सादर केलंय ते तुम्ही इझिली कॅच करून सादर करू शकता. तुमच्यासाठी कठीण नाहीये. त्यासाठी माझी मदत करा प्लीज. आणि पंडितजी, मी एकटाच काय, ह्या घरातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कानाकोपरा तिचं गाणं ऐकण्यासाठी आतुर आहे. खरंच पंडितजी, म्हणजे हा सोफा, आमच्या इथल्या आठवणी, तो डायनिंग टेबल, तिथे आम्ही केलेले डिनर, तिथल्या गप्पा, तिथे गायलेली गाणी, ती पोकळी पंडितजी, मला सांगा ती पोकळी मी कशी भरून काढू? मला कळत नाही. पंडितजी, मला कळत नाहीये मी तुम्हाला थांबवू कसं. म्हणजे तुमचं गाणं माझ्यासाठी किती गरजेचं आहे हे कसं सांगू मी तुम्हाला. मला कल्पना आहे की मी माझ्या एकट्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं, तसं आहे ना. पण त्यासाठीच तुमची बिदागी जी काही असेल ना त्याहून जास्त द्यायला मी तयार आहे. म्हणजे हे बघा, या चेकवर मी सही केलेली आहे. यात तुम्हाला हवी तितकी रक्कम तुम्ही भरू शकता. पण प्लीज पंडितजी, जाऊ नका. तुम्ही माझी किंमत करताय? नाही हो पंडितजी, तसं असतं तर मी स्वतः त्यात रक्कम लिहिली असती. येस, पण माझ्यासाठी तुमचं गाणं अमूल्य आहे. तुमची साधना, तुमची कला,